परराज्यातून महाराष्ट्रामध्ये प्लास्टिकचा पुरवठा होतोय। प्रतिबंधित प्लास्टिक वापरल्यास कारवाई होणार असा इशारा आता देण्यात येतोय। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून इशारा देण्यात आलाय। मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केला जातोय आणि प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवरती 2018च्या नियमावलीनुसार यापूर्वी कारवाई करण्यात आली। त्याचप्रमाणे आता ही रेस्टॉरंट, फेरीवाले आणि नागरिकांवर सुद्धा कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असा इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिला आहे। त्यामुळे आता मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील थंडावलेली कारवाई पुन्हा एकदा जोर धरणार आहे। मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पोलीस हे याबाबत आता कारवाई करणार आहेत। मुंबईसह महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित प्लास्टिक निर्मिती, वापर, विक्री करणे यांस आता कायद्याने बंदी आहे। पण आपल्या आजूबाजूच्या राज्यांमधून मुंबईत राज्यामध्ये प्रतिबंधित प्लास्टिक येत असल्याची कबुली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी यावेळी दिली आहे।